केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 10 जागांवर दावा केल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या रिपाईची काय नक्की भूमिका हे जाणून घेऊत. आपल्यासोबत चंद्रकांता सोनकांबळे आहेत. ताई, काय सांगाल नक्की काय भूमिका असणार आहे तुमची आता पिंपरी विधान संदर्भात? चिंचवड विधानसभेत पाहिलं तर महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशीच आता महायुतीचे तुम्ही देखील घटक पक्ष आहात, पिंपरीमध्ये देखील तशीच परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे या ठिकाणी सध्याला आहेत. आम्ही खरं तर महायुतीमध्ये भाजपसोबतचे आणि शिवसेनेसोबतचे आम्ही पहिले घटक पक्ष आहोत. त्यानंतर आत्ता शिवसेना आली, म्हणजे दुसरी एकनाथजीची शिवसेना आली, अजितदादा त्यानंतर आले. 2014मध्ये ही जागा पिंपरी विधानसभा ही रिपब्लिकन पक्षाला सोडलेली होती आणि रिपब्लिकन पक्षानं जागा सोडल्याप्रमाणे 48,000 मते तेव्हा घेतली होती. अवघ्या 2200 मतांनी हा इथे पराजय झालेला होता. आणि त्यानंतर 2019मध्ये शिवसेनेचे सिटिंग मेंबर असल्यामुळे जागा मिळाली नाही. परंतु आत्ता ही जागा रिपब्लिकन पक्षाला दिलीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही, एकही जागा भाजपने दिली नाही. त्यामुळं जनतेमध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये एक प्रकारचा रोष आहे की चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत नाही. तो रोष आजही आहे. तेव्हा आमची विनंती अशी आहे की आत्ता ज्या 2024च्या निवडणुकीमध्ये पिंपरी विधानसभेची ही जागा रिपब्लिकन पक्षाला दिली गेली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं घटक पक्षाला न्याय दिल्यासारखं होणार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तुम्ही या जागा आता आज दावा सांगताय, मात्र तुम्ही ठाम असणार का या जागेवर शेवटपर्यंत? या जागेवर आम्ही 100% ठाम आहोत. आमची आग्रही भूमिका आहे, कारण निसटता पराभव आमचा झालेला आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळणं गरजेचंच आहे. ही जागा दिली नाही तर या जागेची किंमत ही सर्वांना मोजावी लागेल. विधानसभेत समजा जागा पिंपरी तुम्हाला भेटली तर कुठला चिन्ह जे आहे त्या ठिकाणी निवडणुकीसाठी असणार तुमचं? खरं तर आम्ही घटक पक्ष आहोत. रिपब्लिकन पक्षाला स्वतःचा असं चिन्ह अजूनही नाही, परंतु चिन्ह मिळण्यासाठी मतं घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि रिपब्लिकन पक्षाचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे चिन्ह त्यावेळेला घेतलं जाईल आणि आमची भूमिका ही निवडून येण्यासाठीची असणार आहे. त्या पद्धतीने योग्य निर्णय होईल. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.